नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चालू घडामोडी तसेच नियुक्त्या संबंधित प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. आजचे हे 25 प्रश्न जर तुम्ही पाठांतर करून ठेवले तर तुमचे 2 मार्क हे पक्के होणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, दिनेश वाघमारे. दिनेश वाघमारे हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, राहुल नार्वेकर. राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. सध्या MPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, विवेक भीमनवार. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे विवेक भीमनराव यांची MPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG चे महासंचालक म्हणून कोण कार्यरत आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, भृगू श्रीनिवासन. भृगू श्रीनिवासन हे नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSGचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सदानंद दाते. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? सर्वांना या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल, तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नाची उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा. प्रश्न क्रमांक 8. 8वे वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, रंजना देसाई. रंजना देसाई यांची 8वे वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, डॉक्टर नितीन करीर. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, राजकुमार गोयल. राजकुमार गोयल यांची केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. प्रो क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, संगीता बरुआ पिशारोती. प्रो क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, संगीता बरुआ पिशारोती. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, मनाली क्षीरसागर. मनाली क्षीरसागर यांची नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून निवड झालेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13.
सीमा सुरक्षा दल BSFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी प्रवीण कुमार. प्रवीण कुमार यांची सीमा सुरक्षा दल BSFचे महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय तपास संस्था चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी राजेश अग्रवाल. राजेश अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. सीमा रस्ते संघटना चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हरपाल सिंह. BRO सीमा रस्ते संघटना चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हरपाल सिंह. प्रश्न क्रमांक 16. भारतीय वायुसेना उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एअर मार्शल कपूर. एअर मार्शल कपूर यांची भारतीय वायुसेना उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ FICCIचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी अनंत गोयका. अनंत गोयका यांची भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ FICCIचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. भारताच्या नवीन लेखा नियंत्रक CGA म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी TCA कल्याणी. TCA कल्याणी यांची भारताच्या नवीन लेखा नियंत्रक CGA म्हणून नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी राहुल भालचंद्र पांडे. राहुल भालचंद्र पांडे यांची नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी अनु गर्ग. अनु गर्ग यांची ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ज्ञानेश कुमार. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ज्ञानेश कुमार यांची निवड झालेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी दिनेश टी वाघमारे. दिनेश टी वाघमारे यांची नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी न्यायमूर्ती विक्रम नाथ. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांची नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. DGFT परकीय व्यापार महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लव अग्रवाल. लव अग्रवाल यांची DGFT परकीय व्यापार महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. FCI भारतीय अन्न महामंडळ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रवींद्र कुमार अग्रवाल. रवींद्र कुमार अग्रवाल यांची भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD म्हणून नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.